2 धावा इथे मात्र एकेरी दुहेरी धावा काढल्या जातात. सूरजने सुद्धा मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलेला आहे. दीपराज जर आपण बघितलं तर मोठा फटका खेळू देत नाही रुपेश आणि सतीशला, कारण का सलामीची जोडे आहेत त्यावेळेस आता मात्र मोठे फटके खेळावे लागतील. फुलटॉस बॉल होता, क्षेत्ररक्षक आहे का तिथे मिड विकेटला खेळाडू कक्षाच्या इकडे आपण पाहू शकता. आणि काटोले येते, खूप चांगला परफॉर्मन्स राहिलेला आजच्या दिवसामध्ये सुदर्शनचा तोदा. 8 धावांवरती पहिला विकेट इथे प्रस्थापित करत असताना सूरजने अतिशय चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल सूरजची. प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन बघा किती छान आहे आणि प्रत्येक चेंडूवरती गतीमध्ये परिवर्तन केला जातोय. हीच तर प्रत्येक खेळाडूची ओळख असते आणि ती ओळख मात्र निर्माण करत असताना परफेक्ट यॉर्कर, तेवढाच चांगला सन्मान दिलाय सुदर्शनने. चांगला अनुभव आहे सुदर्शनकडे आणि त्या परफेक्ट यॉर्करला सन्मान दिलाय. धावा झालेल्या 8. शांत क्रिकेट संयमी इथे खेळला जातोय दोन्ही टीम कडनं. अजूनपर्यंत मोठे फटक्यांपासून वंचित ठेवले आहे सूरजने. खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे. 4 चेंडू हाताळले आहेत, 4 धावा खर्च करतोय आणि 1 गडी बाद केलाय. निकेतने 5 धावा खर्च केल्या. त्याच्या पावलावर पाऊल ठेवत सूरज सुद्धा तशाच प्रकारची गोलंदाजी करत आहे. बॅटची एज लागली होती, क्षेत्ररक्षक नव्हता. डी झोन मध्ये चेंडू मात्र जाईल आणि 1च धाव मिळेल. एकेरी दुहेरी धावाने मात्र फरक पडणार नाही पच्चापूर टीमला. त्यांना माहित आहे त्यांच्याकडे खूप चांगली बॅटिंग लाईन अप आहे. लवकर सामना संपवायच्या प्रयत्नात असतात, परंतु क्रिकेटमध्ये काय होऊ शकतं शेवटच्या क्षणापर्यंत. हा क्रिकेट असा खेळ आहे दीपराज की सरड्यासारखा रंग बदलणार आहे आणि धावा झालेल्या आहेत त्या 10. पहिल्या षटकामध्ये 5 धावा आल्या होत्या, या षटकामध्ये 5 धावा खर्च करतोय सूरज. इथे मात्र स्ट्रॉंग अपील, मिडल स्टंप वरती पकडलाय फलंदाजाला आणि अजून एक सतीश गडी बाद होतोय LBW च्या माध्यमातून. विकेटचं पतन.
टिपलाय. आजच्या दिवसामधील हा दुसरा जेल असेल सुमितचा. 400 रुपये पार्टी तो बनेगा सुमित यार. आज फ्रायडे डायरेक्ट वांद्रे नाक्यावरती जाईल वाटतं आज. पुन्हा एकदा लॉप करायचा प्रयत्न होता. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव शेवटच्या चेंडूवरती धावा झाल्यात 21. 22चं टार्गेट. एक छोट टार्गेट ठेवलाय. 18 चेंडू 22 बनवायचे आहेत. चला स्पीडअप करायचं आहे. याच्यानंतर लगेच क्वार्टर फायनलचा मॅच होईल आणि त्याच्यानंतर आजच्या दिवसामधील पहिला सेमी फायनल मॅच. एकविरा स्पोर्ट्स आवाज संघ आपण रिपोर्टिंग करायचं आहे. आपण जर का लाईव्ह पाहत असाल तर या स्पर्धेसाठी खास विशेष सहकार्य आम्हाला लाभले ते आमचे सर्वांचे लाडके असे नेतृत्व आदरणीय निलेशजी पाटील सरपंच वांद्रे गावचे, त्याचप्रमाणे ओमकार बजागे उपसरपंच वांद्रे, रामदास पाटील माजी उपसरपंच वांद्रे, शिवाजी बजागे माजी उपसरपंच वांद्रे, राकेश पाटील महाराष्ट्र राज्य काँग्रेस नेते, त्याचप्रमाणे शांताराम मोरे आमदार भिवंडी ग्रामीण, हॅट्रिक आमदार ज्याची मात्र ओळख राहिलेले या भिवंडी ग्रामीण मध्ये असे आपले सर्वांचे लोकप्रिय लोक नेतृत्व करणारे शांतारामजी मोरे. त्यानंतर विष्णूजी चंदे शिवसेना नेते, सचिन घोडविंदे माजी सरपंच डोहोळे, आदरणीय योगीजी हजारे उद्योजक खानपे, निलेश गुरव भाजप युवा मोर्चा भिवंडी, राजेश गायकर उद्योजक, सुभाष कतोरे उद्योजक, प्रशांत पाटील महाराष्ट्र पोलीस, रुपेश जाधव उद्योजक, प्रकाश भोईर शिवसेना नेते, करण मात्रे उद्योजक सावध, चेतन पाटील दलेपाडा, गोल्डन मॅन शैलेश बिडवी मनसे नेते, रवींद्र विशे माजी सरपंच पडके, मनोहर ठाकरे उद्योजक, भगवान भोईर भगवती इंटरप्राइजेसचे मालक शिवसेना नेते, निवृत्ती मगर उद्योजक डोहळे, रमेश पाटील उद्योजक आने, राहुल चंदे पीटीसीचे अध्यक्ष उद्योजक कांदली, सचिन जाधव समाजसेवक रोशन बजागे, बागेश्वर बालाजी इंटरप्राइजेसचे मालक आहेत हरिचंद्र बजागे, आकाश बजागे उद्योजक, हरीश भेरे सोरगाव, आदित्य पाटील उद्योजक, मुसाफिर रईज उद्योजक, कुमार पाटील उद्योजक आणि नरेश राऊत उद्योजक अतकोली. 22चं टार्गेट या पण खेळाला सुरुवात होईल तेव्हा आपण नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये बदल करणार आहोत. या 22 धावा चेस होतील का पच्चापूर संघाला हे आपण कमेंट बॉक्स मध्ये पुन्हा एकदा ऐकूया दीपक सुतार यांचा एक गोड आवाज. थँक्यू सो मच, धन्यवाद. सत्य मुकमाली या ठिकाणी सोडले गेलेत, त्यांचं देखील स्वागत. चांगली गोलंदाजी संपूर्ण दिवसामध्ये आज प्रभावित केली अशी गोलंदाजी आपल्याला पच्चापूर टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाली. त्याच्यामध्ये निकेत, सूरज आणि राहुलने चांगली गोलंदाजी केली. एक षटकार राहिला पहिल्या डाबामध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये राहुलच्या विकी पक्षामध्ये. आणि आता जोडी जी नेहमीच मैदानामध्ये येते असते राहुल आणि रोहितची, त्या जोडीमध्ये थोडासा बदल केला गेला. राहुलच्या सोबत निकेतला पाठवले गेले. 22 धावांची आवश्यकता आहे 3 ओव्हरमध्ये. समोर वाफाले संघ आहे, सुदर्शन काठोले. चांगली गोलंदाजी करावी लागेल. पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये सर्कलच्या आतमध्ये पॉईंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर ठेवले गेले. ऑफ साईडला 3 क्षेत्ररक्षक, सर्कलच्या आतमध्ये ऑन साईड डीपमध्ये 1 क्षेत्ररक्षक मिड विकेटमध्ये पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल अपील, थर्ड बॉलने सुरुवात केली सुदर्शन काठोलेने. लक्ष छोटं आहे परंतु जय गणेश वापाले संघ देखील हा सामना सहजासहजी सोडणार नाही. त्यांना देखील माहिती की हा सामना जिंकला तर क्वार्टर फायनलमध्ये आपण पोहोचू आणि क्वार्टर फायनलमध्ये पोहोचल्यानंतर एक ट्रॉफी नक्कीच येईल. जिंकला तरी देखील नाही हरला तरी देखील क्वार्टर फायनलमध्ये उपविजेता झालेल्या सामन्याला संघाला देखील एक ट्रॉफी दिली जाईल. हे वैशिष्ट्य राहिले या वांद्रेकर चषकाचं. राहुल स्ट्राईक एंडवर ऍक्शन आपण पाहू शकता सुदर्शनची. फुल टच बॉल ऑन सेटला पुल केलाय आणि पॉवरफुल 6 ठोकलाय राहुलने, फ्लॅट 6.
चांगला फटका षटकाराने आपल्या डावाला सुरुवात केली. राहुलने फक्त 22 धावा पाहिजेत 18 बॉलमध्ये आणि एक मोठा फटका आला तर मॅच झुकते, आपण हे पाहतो आणि ती आता झुकली आहे पच्छापूर टीमच्या बाजूने, परंतु प्रयत्न करावे लागतील वाफाले टीमला देखील. पुन्हा एकदा स्लॉक स्वीप करून दिलाय डीप स्क्वेअर लेग मधून, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, हा चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने स्वीप केला होता पुलर लेंथ मध्ये बॉल आणि त्याला स्वीप करत असताना चौकार प्राप्त केला राहुलने. 3 बॉल मध्ये 10 धाबा आलेत, 12 धाबांची फक्त गरज. लवकर मॅच समाप्त होईल अशाच पद्धतीने बॅटिंग राहुलने केली तर आकर्षक फटके सजवण्यासाठी राहुलला ओळखला जातो. पुढे आला, उडवलाय कव्हरच्या डोक्यावरून, कट करत असताना बॉल चाललाय डीप कव्हर कडे, चांगले क्षेत्ररक्षण, 2 धाबा येतील. आज संपूर्ण दिवसामध्ये राहुलने फलंदाजी करत असताना गोलंदाजी करत असताना प्रभावित केलं. फलंदाजीमध्ये आकर्षक फटके सजवले. गोलंदाजी करत असताना वारंवार तिसऱ्या ओव्हरची तो जबाबदारी स्वीकारत होता. या मॅचमध्ये देखील एक मोठा फटका त्याच्या विपक्षामध्ये आला. 12 वर स्कोर, कोणती विकेट नाहीये. ओव्हरचा 5वा बॉल, यावेळेस जागा बनून फटका सजवलाय राहुलने. फाईन क्षेत्रामध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून बॉल डी झोन मध्ये, सिंगल येते. स्कोर 13 वर 9 धावांची गरज. बॉल अजूनही शिल्लक आहे 13 बॉल मध्ये 9 धावांची गरज. सोपं आहे हे आव्हान पच्छापूर टीम साठी, जो नेहमीच एकविरा नावाने खेळत असतो, परंतु या मॅच साठी अतिश भोईर यांनी पुरस्कृत केलेला तो संघ आहे हंसिका स्पोर्ट पच्छापूर या नावाने या मैदानामध्ये उतरले. सध्या चांगली कामगिरी त्यांची 3ऱ्या राऊंड मध्ये आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे मिथिलिबन कबाड संघ क्वार्टर फायनल खेळण्यासाठी सज्ज झाले आणि चालू सामन्यातील विजेता संघ यांच्यामध्ये आजच्या दिवसातील अंतिम लढाई आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी चांगली राहिली, विशेष करून निकेत आणि सूरज याची गोलंदाजी वेगवान आणि धारधार गोलंदाजी पाहायला मिळेल पच्छापूर टीमच्या माध्यमातून. कमी गतीचा होता, बॅटची कडा होती, विकेट किपरच्या डोक्यावरून डी झोन मध्ये जात असताना सिंगल येते. ओव्हरची समाप्ती, पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद 14. या मैदानामध्ये आपण जर विचार केला तर डीप स्क्वेअर लेग मध्ये कुमारी अन्विका अतिश पाटील यांच्या नावाने प्रेक्षक स्टँड उभारले गेले. प्रशांत पाटील महाराष्ट्र पोलीस यांच्या सौजन्याने. त्यानंतर खेळाडू कक्ष देखील पाहायला मिळते. स्वर्गीय रोहिदास पाटील आणि स्वर्गीय बदबम जाधव यांच्या माध्यमातून यांच्या आठवणीला उजाळा देण्याचं काम टॉच बॉक्सच्या माध्यमातून सौजन्य आदित्य पाटील आणि सचिन जाधव यांनी केले. खूपच चांगले आकर्षित बॅनर मैदानाच्या चहूबाजूला आपल्याला पाहायला मिळतात. 12 बॉल शिल्लक आहेत आणि क्वार्टर फायनल मध्ये जाण्यासाठी फक्त आवश्यकता आहे ती 8 धावांची. दुसऱ्या ओव्हरचा पहिलाच बॉल खेचून मारलाय, हवेत बॉल, क्षेत्ररक्षक नाहीयेत, बॉल 1 बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये पोहोचेल. थोडीशी मिसफील जरूर झाली, तोपर्यंत 2 धाबा येतील. 16 वर स्कोर जाऊन पोहोचले, फक्त 6 धाबांची गरज. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये 30+ धाबा गेले असते तर या मॅच मध्ये थोडासा संघर्ष निर्माण झाला असता, परंतु 22च धाबांची आवश्यकता होती. त्यामुळे एकतर्फी हाता सामना होत असताना फुल टॉच बॅटवर घेण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न राहुलचा होता. थोडासा स्टेप आउट झाला होता, बॅटची अतली कडा लागली. लेग स्लिक मध्ये विकेट किपर गेला, कोणती धाव नाहीये. असेच डॉट येणं, बॉल येणं गरजेचे असतील वाफाले टीमसाठी. मोठ्या संख्येने बॉल डॉट येणं गरजेचे असतील. यावेळेस समोर लॉफ केलाय, बॉल हवेत आणि सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. पहिला झटका लागतोय पच्छापूर टीमला. फलंदाज बाद राहुल. चांगला चेल सुदर्शन काठोलेंच्या माध्यमातून लॉंग ऑफ मध्ये पाहायला मिळाला. पहिली विकेट 16 वर. यातून आपण जर विचार केला तर 6 धाबांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी पच्छापूर टीमला. म्हणजे या ओव्हरमध्ये अजूनही 2 चेंडू जे आहेत ते चांगल्या पद्धतीने विपुलला हाताळावे लागतील. पहिल्या ओव्हरमध्ये सुदर्शन काठोलेच्या विपक्षामध्ये 14 धाबा जरूर आले, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये विपुलने वाफाले टीमला कमबॅक करून दिले. 2 धावा दिले 3 बॉल मध्ये. अजून 3 बॉल शिल्लक आहेत या ओव्हरचे
आणि ते जर चांगल्या पद्धतीने त्याची हाताळणी विपुलनी केली, त्याच्याकडे क्षमता देखील आहे, तर शेवटच्या ओव्हरपर्यंत ही मॅच जाईल. पुन्हा एकदा संधी प्राप्त होईल. संधी कधीच एकटी प्रवास करत नाहीत, संधीसोबत संकट देखील असतं. आणि संकट निर्माण जरूर झाले. 9 बॉलमध्ये आता 6 धाबा डिफेन्स करायचे आहेत. त्याच्यासाठी या ओव्हरमध्ये विपुलला अचूक टप्पा आणि भेदक माऱ्याने गोलंदाजी करावी लागेल. नवीन बॅटर सूरज. एक सूरज मावलतोय. यो सूरज या मॅच मध्ये उगवेल का? पुढ्यात टाकलाय कटरचा वापर. मागच्या सामन्यामध्ये देखील अशाच पद्धतीने कटर चेंडू विपुलने हाताळले होते. याच्या भात्यामध्ये एकापेक्षा एक लेग कटर बॉल आहेत. गती कमी आहे, परंतु अचूक टप्प्यावर तो गोलंदाजी करतो आणि चांगल्या चांगल्या बॅटरला अक्षरशः त्याने आज आपल्या गोलंदाजीच्या जादूवर नाचवलंय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस पुन्हा एकदा सूरजला शांत ठेवलं गेलं. आता ही क्रिकेटची गोष्ट बदलतीये. गोलंदाजी चांगली करतोय, लवकर ओळखतो बॅटरला. पुन्हा 2 बॉल डॉट आलेत. फक्त 2 धाबा 5 बॉल मध्ये खर्च झालेत. पहिल्या ओव्हरमध्ये कुठेतरी ते 2 मोठे फटके चौकार आणि षटकार आलाय किंवा धावा कुठेतरी कमी झाल्या या सामन्यामध्ये वाफले टीमच्या. हे कारण असू शकतं पराभवाचं, परंतु मॅच अजून संपली नाहीये. 7 बॉल आणि 6 धावांची गरज. अजून एक डॉट बॉल. गोलंदाज विपुलसाठी जोरदार टाळ्यांचा गजर व्हायला हरकत नाहीयेत. सुरुवातीला वाटलं की पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा सुदर्शन काटोलेने खर्च केल्यात. आज सामना पाचापूर संघ जिंकेल, परंतु विपुलने विकेट मिळवून दिली आणि या ओव्हरमध्ये धाबा खर्च केल्या फक्त 2 आणि आता 6 बॉलमध्ये सामना जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेट सरडापेक्षाही जास्त वेळ रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. फिल्डिंग डिपार्टमेंट लगेच सजून घ्यायचंय, कारण का यानंतर अजूनही मॅचेस शिल्लक आहेत. अनिश्चितेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. कधी यश कधी अपयश, सुख दुःख संघर्ष या सर्व गोष्टींची एक पुस्तक म्हणजे क्रिकेट. आणि तो क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचं युद्ध या वांद्रेकर चषकाच्या माध्यमातून आपल्याला 2 दिवस पाहायला मिळालोय. आज दुसरा दिवस, पर्व तिसरं. चांगली स्पर्धा. 6 बॉल मध्ये 6 धावा डिफेन्स करायच्या आहेत. वेल जास्त खर्च करू नका. यानंतर अजूनही 2 मॅचेस शिल्लक आहेत. क्वार्टर फायनल आणि त्याच्यानंतर सेमीफायनल देखील पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल. आजच्या दिवसातील टॉप 4 मध्ये जाणारा संघ आणि स्पर्धेच्या पहिल्या दिवसामध्ये म्हणजे कालच्या दिवसामधील टॉप 4 मध्ये गेलेला संघ सावध संघ यांच्यामध्ये सेमीफायनल क्रमांक पहिली देखील पूर्ण होणार आहे. त्यामुळे जास्त वेळ खर्च करू नका. 6 बॉल 6 धावांची गरज. मॅच अजून ऑन आहे. सामना अजून ओपन झालेला नाहीये, खुला झालेला नाहीये. स्ट्राईकला निकेत, गोलंदाज संकेत. काय संकेत देईल आता वाफाले ए टीमला? 6 बॉल मध्ये 6 धावा डिफेन्स करण्याची जबाबदारी या संकेतवर दिली गेली. स्क्वेअर लेग सर्कलच्या आतमध्ये बीट विकेट डीप मध्ये ठेवले गेले. लॉंग ऑन द वाईडिश मध्ये पॉइंट सर्कलच्या आत एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये. संकेत 6 बॉल मध्ये 6 धावा डिफेन्स करायचे. संकेतचा बॉल पहिलाच ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न, प्रॉपर संपर्क नाहीये. इथे एक सिंगल धावेल. प्रत्येक बॉलवर एक सिंगल धाव जमा करावी लागेल. या सामन्यामध्ये विजयाची पताका रोवायची असेल तर पच्छापूर टीमला 5 बॉल मध्ये 5 धावांची आता आवश्यकता आहे. दोन्ही टीमचे समर्थक आता देवाकडे धावा करू लागले असतील, धाव ठोकली असेल. या सामना जर जिंकला तर एक ट्रॉफी आम्हाला मिळेल, क्वार्टर फायनल मध्ये आम्ही पोहोचू. त्याच्यासाठी आता प्रयत्नांची पराकाष्ठा सध्या सुरू आहे. सूरज 3 बॉल फेस केलेत, त्याला स्वतःचं खातं ओपन करता आलं नाही. संकेतचा दुसरा बॉल सूरजसाठी. यावेळेस हवेत होता, कॅच सुटली आहे सर्कलच्या आतमध्ये. एक धावेसाठी या बॅच मध्ये संघर्ष करावा लागतो आणि अशा परिस्थितीमध्ये एक सोपा झेल ड्रॉप झालाय. सिंगल धाव पूर्ण होते. 4 बॉल मध्ये आता 4 धावांची गरज. संकेत गोलंदाजी करत असताना विजयाचे संकेत देईल का वाफाले ए टीमला? 6 बॉल मध्ये 6 धावांची गरज असताना सुरुवातीच्या 2 बॉलवर 2 धावा आता खर्च झालेत. राईट अँड ओव्हर द विकेटने निकेत साठी. यावेळेस पुढे येत असताना खेळण्याचा प्रयत्न, अपील केली आहे.
उचलून धरली विकेटचं पतन. फलंदाज बाद. विकेट क्रमांक दुसरं डाऊन. पहिल्या बॉलवर सिंगल धाव, दुसऱ्या बॉलवर कॅच ड्रॉप झाले, तिथे सिंगल धाव आली आणि त्यानंतर विकेटचं पतन. 3 बॉल शिल्लक. आता सामना जिंकण्यासाठी 4 धाबांची गरज. प्रेक्षणीय सामना पाहायला मिळतोय. 22 धाबा डिफेन्स करण्याचा प्रयत्न सुरू आहे. वाफाले ए टीमच्या माध्यमातून समोर संघ आहे पच्छापूर संघ, जो हंसिका या नावाने मैदानामध्ये उतरलाय. यांच्यामध्ये ही लढाई. चांगले प्रयत्न सुरू आहेत गोलंदाज संकेतच्या माध्यमातून. निकेतची विकेट गेली. नवीन बॅटर समीर, लेफ्ट हँड बॅटरला मैदानामध्ये पाठवलं गेले. समीरने देखील मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती, त्याला आता पाठवले. काय रणनीती असेल समीरच्या डोक्यामध्ये, आता काय सुरू असेल? मोठा फटका की एकेरी दुहेरी धावाने हा प्रवास सुरू ठेवायचा. क्षेत्ररक्षण मध्ये खूप सारे बदल केले गेलेत. डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग लेफ्ट हँड बॅटर साठी ठेवले गेले. संकेत या ओव्हरचा चौथा बॉल राऊंड द विकेटने ऑन साइडला क्रॉस बॅटने खेळून काढलाय. बॉल हवेत, बॉल चाललाय डी झोन मध्ये, मिळते सिंगल धाव. मॅच अजून संपली नाहीये कारण का बॉल शिल्लक आहे 2 आणि सामना जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता. महत्वपूर्ण सामना, महत्वाची लढाई, गावाच्या अस्तित्वाची लढाई सध्या मैदानामध्ये पाहायला मिळते. एकीकडे पाच्छापूर संघ तर दुसरीकडे पडगा टेनिस क्रिकेट मधील सातत्याने जो संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळते तो वाफाले हे संघ. यांच्यामध्ये ही लढाई. परंतु कौतुक करावं लागेल गोलंदाज विपुलचं, ज्यांनी मागच्या ओव्हरमध्ये 2 धावा देत असताना 1 विकेट घेतली आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 6 बॉलमध्ये 6 धावांची गरज असताना संकेतने 1 विकेट घेतली आणि पहिल्या 4 बॉलमध्ये 3 धावा खर्च केल्यात. 2 बॉल आता सामना जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता. स्ट्राईकवर सूरज आहे. या मॅच मध्ये तो उगवेल का? कारण लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात मावलतेने. 2 बॉल शिल्लक आणि 3 धावांची आवश्यकता. प्रेक्षणीय सामना. राईट हँड ओव्हर द विकेटने संकेत सूरज साठी ओव्हर पिच समोर लॉब केले. बॉल हवे. सुदर्शन काठोलेच्या माध्यमातून कॅच सुटलीये. कॅच नाही तरी मॅच सुटलीये. 2 धावा पूर्ण झालेत. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. 1 बॉल शिल्लक आहे आणि सामना जिंकण्यासाठी आता 1 धाबीची आवश्यकता असेल. कॅच जर पकडली असती तर 1 बॉल मध्ये 3 धावा शिल्लक राहिल्या असत्या. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. पकडाल कॅच तर जिंकाल मॅच. लॉंग ऑफ मध्ये सुदर्शन काठोलेने कॅच सोडली आणि आता 1 बॉल आणि 1 धाबीची आवश्यकता. सामना आवडला असेल तर सर्व प्रेक्षकांना विनंती करीन दोन्ही टीमसाठी टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. एकीकडे संघ आहे पच्छापूर तर दुसरीकडे वाफाले. यांच्यामुळे ही लढाई, ग्रामीण क्रिकेटचा हा चित्तथरारक सामना तुमच्या भेटीसाठी समोर येऊन ठेवलाय. 1 बॉल मध्ये 1 धाबीची आवश्यकता आहे. 3 ओव्हर मध्ये 22 धाबांची आवश्यकता होती दुसऱ्या डाबामध्ये पच्छापूर टीमला. परंतु आता त्या धावा डिफेन्स करण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा केली वाफाले ए टीमने. आता हा सामना गोलंदाज आणि फलंदाज यांच्यामध्ये राहिले. गोलंदाज संकेतने चांगले संकेत दिलेत. शेवटच्या ओव्हरमध्ये 6 धावा डिफेन्स करण्याचा तो प्रयत्न करतोय. चांगली गोलंदाजी, प्रभावित केलं आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना. पैसा वसूल सामना, प्रेक्षणीय सामना, हृदयाचे ठोके वाढवणारा सामना. एकीकडे पाच्छापूर संघ तर दुसरीकडे वाफाले संघ. क्रिकेट हा नशिबाचा नाही तर सरावाचा खेळ आहे. कोणी किती सराव केले हे दाखवण्याची वेळ आली. कोण कोणावर आता भारी हे दाखवण्याची आता वेळ आली. आयुष्यामध्ये देखील नशिबाचा भाग 1% असतो. तुम्हाला 99% सराव आणि कष्ट करावे लागतात. क्रिकेट देखील नशिबाचा नाही तर सरावाचा केले आणि तो सराव कोणी केलाय हे दाखवण्याची वेळ म्हणजेच 1 बॉल आणि 1 धाबीची गरज. एकीकडे संघ पाच्छापूर तर दुसरीकडे वाफाले ए यांच्यामध्ये ही लढाई, हे युद्ध आता रंगले.
क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन, शेजारी वाढवलेत. संकेतचा बॉल, शेवटचा बॉल, एक धावीची गरज आणि इथे काय घडले पाहावं लागेल. धावाची संधी आणि आता नेमकं काय घडलंय ते पाहावं लागेल. एक धाव या ठिकाणी पूर्ण झालेली आहे का, तर होय हेच सांगितले पंचाने. एक धाव पूर्ण झाली आहे आणि सामना जिंकलाय तो पच्छापूर टीमने. ऑनफिल्ड एम्परने तिसऱ्या पंचांची मदत मागितलेली आहे. जो निर्णय येईल तो आता तुम्हाला स्वीकारावा लागेल.